वेलकम टू एज किचन। चला तर पाहूया पुलीवराची रेसिपी। पुलीवराला लागणारे साहित्य मी करत आहे 4 ते 2 माणसांसाठी। त्याच्यामध्ये लागणारे साहित्य आहे हिरवी मिरची, कढीचा पात आणि लाल मिरची आणि कोथिंबीर आणि चना डाळ, जिरे मोहरी आणि ह्या हिंग। तर पाहूया फोडणी कसं देतात। यात लागणारा इम्पॉर्टंट म्हणजे हे चिंच गूळ भिजवलेला आहे। त्यात आता मी मिक्सर ग्राइंड करते। मी टाकते ऑइल। याच्यात तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढं तुम्ही ऑइल टाकू शकता। मी फक्त आपलं ऑइल अर्धा एवढे टाकते, कारण तो चिंचासोबत थोडंसं हे व्हायला पाहिजे। मी दाखवलेला चिंचचा हे ग्राइंड केलेला आहे। तुम्ही ग्राइंड तुम्हाला कसे पाहिजे तसं करू शकता। मी ग्राइंड असं करते। चिंच हा ग्राइंड केलेला आहे। मिरची, लाल मिरची घालायचं आहे। स्वाद येते। उडीद डाळ, हे डाळ आम्ही किती यूज केलं ते त्यावर तेवढीच थोडासा याला हलवून घेऊया। थोडा ब्राउनिश कलर आला हिरवी मिरची टाकून देते। थोडासा हे बी वास, कढीपत्त्याचा कच्चा वास गेला ना। आपल्या रेसिपीमध्ये हळद बी जॉईन होतोय। ह्याच्यात हळद थोडी टाकायची आहे। ठीक आहे। मीठ घालतीये चवीनुसार। आता ह्याच्यात जाते मेन रेसिपी चिंचीचा मिक्सरचा ग्राइंडर केलेला। हा पूर्ण घातली आहे। आता हे हलव्याला चांगलं मिक्स करून घेते। थिक्क होऊ दे। गॅस मंद करून घ्यायचं। आता हे हलवत ना थोडंसं असंच हलवत राहावं लागेल, कारण थोडंसं हे जर थिक्क होऊन येतो, कारण चटणीसारखा व्हायला पाहिजे। हा चिंच गोळलेला पाणी आहे, मी याच्यात घालते। त्याला हलवत राहावं लागेल थोडं चटणीसारखं। आता पुलीवरासाठी ही ग्रेव्ही रेडी झालेला आहे। मी गॅस बंद करते आहे। आपण आता भातामध्ये मिक्स करू। हे असा राईस केलेला आहे पहिला, आणि थंड करायला ठेवायचं। थोडा असा राईस असला ना की भात छान वाटतो। असा हा मोकळा भात पाहिजे। आता ह्या भातात मी हा ग्रेव्ही मिक्स करते आहे। जेवढं लागेल तुम्हाला तेवढंसं ह्यात मिक्स किती होईल थोडं घ्या। आता हे भात मिक्स करूया। हे बघा आता ह्याच्यात मिक्स होतोय। खूप छान रंग येतोय। थोडा गरम आहे। हे भात मी काढून तयार झालेला आहे। आता मी याच्यावरती घालते कोथिंबीर थोडीशी आपली। आता हे कोथिंबीर घातलेला आहे। नक्की करून
पहा, खूप छान रेसिपी आहे. इझीज किचनवरती नक्की ट्राय करा. तयार झालेली आहे. घरात करून ट्राय नक्की पहा.